वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे, ज्याचं नाव आहे झिंगा टिक्का. तर झिंगा टिक्क्यामध्ये आपण साहित्य काय काय घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. त्याकरता साहित्य घेतलेले झिंगे, मोठ्या साईजचे झिंगे आहेत, मीडियम साईजचे. तसंच दही, नंतर वाटण करून घेतलेलं आहे खोबरं आणि लाल मिरचीचं ते वाटण, नारळाचं दूध, बारीक चिरलेली कोथिंबीर, मालवणी मसाला, नंतर थोडंसं सेंधव मीठ घेतलेलं आहे, तसंच आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, नंतर कोकम, त्याचं आगळ आणि चवीला मीठ. थोडंसं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, ते थोडंसं तेल. सुरुवातीला आधी प्रॉन्स जे आहे ते आपण थोडे कट करून घेणार आहोत. प्रॉन्स कट करून घेणार आहोत म्हणजे आपण हे साफ केलेले प्रॉन्स आहेत, त्याला मधनं आपण एक नुसती स्लिट मारणार आहोत छोटीशी, आणि नंतर ती शेपूट त्याच्यामधनं आपण पिअर्स करणार आहोत. सो तुमच्या लक्षात येईल, आधी मी हे कट करून घेतो व्यवस्थित. आपण या प्रॉन्सच्या मधोमध छोटंसं होल केलेलं आहे, भोग केलेलं आहे. एका बाजूला आपण आता मॅरिनेशन बनवून घेऊ. मॅरिनेशन बनवण्याकरता इकडे दही आहेच माझ्याकडे, हे दही वापरतोय. त्याच्यामध्ये आपण थोडंसं दही घेतो या बोलमध्ये. नंतर हे जे वाटण आहे ते वाटण, दह्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे, वाटणाचं प्रमाण जास्त आहे. आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, नंतर थोडासा हा गरम मसाला, हा मालवणी मसाला तिखटाचा, थोडंसं हे कोकम आगळ, काय वाटेल, अल्टिमेट वाटणार आहे ही डिश. थोडंसं मीठ, सेंधव मीठ आत्ता आपल्याला घालायचं नाहीये, आपल्याला नंतर वापरायचं आहे ते. आणि नारळाचं दूध. सो नारळाच्या दुधाचा गोडपणा सुद्धा या कबाबमध्ये उतरणार आहे, पण ही डिश स्वीट डिश होणार नाहीये, सेवरीच राहणार आहे, टिक्क्यासारखीच राहणार आहे. पण दही आणि नारळाच्या दुधाचं कॉम्बिनेशनचा कबाब हा मला वाटतं आपल्या किचनमुळे पहिल्यांदा होतोय. नारळाच्या दुधाचं आणि ओल्या खोबऱ्याच्या वाटणाचं कॉम्बिनेशन एखाद्या कबाबसाठी मला वाटतं आपल्या किचनमध्ये पहिल्यांदा होत आहे. अजून हे दुसऱ्या कुठल्याही किचनमध्ये झालेलं नाहीये. सो आपण हे मॅरिनेशन आता छान एकजीव करून घेतो. प्रॉन्स सुद्धा या मॅरिनेशनची वाट बघतायत आणि झिंगा टिक्क्यासाठी आधी मी प्रॉन्स कट करून घेतले, नंतर मॅरिनेशन बनवून घेतलं. मॅरिनेशनमध्ये दही, थोडंसं नारळाचं दूध, कोकमाचं आगळ, नंतर गरम मसाला, मालवणी मसाला, त्याचबरोबर एक वाटण त्याच्यामध्ये मिक्स केलं. वाटण बनवलं होतं ओलं खोबऱ्याचं आणि लाल मिरचीचं, मिक्सरमधनं त्याची पेस्ट करून घेतली होती. थोडंसं आपण त्यामध्ये घातलं मीठ आणि आता प्रॉन्स तयार आहेत. आपल्याला ते मॅरिनेशनमध्ये मिक्स करून घ्यायचं. पण सुरुवातीला आपण या प्रॉन्सला इकडनं मधनं एक स्लिट मारली होती, होल केलं होतं. हे जे शेपूट आहे, शेपटीचा जो भाग आहे तो शेपटीचा भाग मी याच्यातनं बाहेर काढून हे असं त्याला एक छोटीशी वरती क्राऊन म्हणतो ना आपण, फेदर्ड क्राऊन, तसं क्राऊन याच्यावरती देतोय आणि हे प्रॉन्स याच्यामध्ये मी मिक्स करतो. मॅरिनेशन झालेलं आहेत प्रॉन्सला. एक 15 मिनिटं मी हे मॅरिनेट करायला ठेवतो. 15 मिनिटं झालेली आहेत, प्रॉन्स मॅरिनेट करून झालेले आहेत. आपण आता ते शिजवायला घेऊया. तेल गरम आहे, मी असे हे प्रॉन्स शिजायला ठेवतो. आणि थोडीशी कोथिंबीर वरनं लावून घेणार आहोत त्याच्या. आता फक्त आपल्याला ते थोडेसे कलर आला असेल तर आपण ते चेंज करून घेणार आहोत. येस, दुसऱ्या बाजूनी आपण ते शिजून देणार आहोत. आता सर्व करायला घेऊ. आय थिंक हा किंग प्रॉन आहे. तो फुल आर्टिस्टिक लुक आहे. आय थिंक हे सगळे जे क्राउन्स आहेत, त्याचे मुकुट जे आहेत ते मस्त दिसत आहेत, ऑरेंजिश कलरचे दिसत आहेत. आणि तारकर्लीला डेडिकेट केलेली ही झिंगा टिक्का डिश आपली तयार झालेली आहे. मी आता झिंगा टिक्का करणार आहे. तुम्हाला बरं का तुमच्या किचनमध्ये झिंगा टिक्का करायचं असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. झिंगा टिक्का बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जम्बो प्रॉन्स, दही, लाल सुक्या मिरच्या आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट, नारळाचं दूध, कोथिंबीर, मालवणी मसाला, सैंधव, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, आमसुलाचा आगळ आणि मीठ. कृती: प्रॉन्स स्वच्छ करून त्यांना मधून एक चीर द्यावी. दही, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट,
गरम मसाला, मालवणी मसाला, कोकमाची पेस्ट, मीठ आणि नारळाचं दूध हे मिश्रण एकजीव करून मॅरिनेशन तयार करावं आणि प्रॉन्सला लावून ठेवावं. मॅरिनेट केलेले प्रॉन्स खरपूस भाजून सर्व्ह करावेत.